नमस्कार मित्रांनो, माया फूड कार्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत स्टफ्ड बांगडा म्हणजेच भरलेला बांगडा। तो कसा करतात, काय करतात, मी सगळं माझ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे, तर नक्की पहा। तुम्ही बघू शकता किती मस्त फ्राय झाले आहेत। चला तर मग पाहूयात। मी 3 बांगडे घेतलेले आहेत। साईडला आहे त्याची अंडी आहेत, ते नंतर भाजून खाऊ शकतो। किती फ्रेश मासे आहेत, मस्तपैकी साफ केलेले आहेत। त्यानंतर त्याला चिरायचं कसं हे मी दाखवते तुम्हाला। हे बघा, तर स्टफिंग करायचं झालं म्हणजे तर माशाला डोक्याच्या साईडने चिरायचं आहे, पोटाच्या साईडने नाही, नाहीतर मग ते स्टफिंग जे असतं ते त्यामध्ये राहत नाही आणि ते पूर्ण तव्यामध्ये पसरून जातं। सो अंदाजे आपल्याला मधला बांगडा जेव्हा मोठा असतो तेव्हा आपल्याला त्याचा अंदाजही येतो कितपर्यंत आपल्याला सुरी घालायची आहे। तुम्ही बघू शकता की काटे एका साईडला गेले मधल्या बाजूला आणि त्याचे मासा एका साईडला। त्याला लावायला आपल्याला स्टफिंग लागते, मासे मॅरिनेट करायला। तर मी आगळ घेतलेला आहे चिंचेचा, त्यामध्ये मी आता अर्धा चमचा, 3च मासे आहेत त्यामुळे मी थोडा मसाला घालणार आहे। लाल तिखट घातलेला आहे, 1 चमचा मी गरम मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा मी हळदीचं पावडर घातले म्हणजे हळद घातलेली आहे। त्यानंतर मी यामध्ये घालणार आहे आलं लसणाची पेस्ट, ती म्हणजे मदर्सची रेसिपीची आलं लसणाची पेस्ट आहे। तुम्ही बघू शकता ही सर्वात टेस्टी, मला ही मस्त आवडते भरपूर। सो मी हीच वापरते कारण की यामध्ये दोघांची टेस्ट येते, आल्याची पण आणि लसणाची पण। सो त्याला मस्तपैकी ढवळायचं आहे, त्याची स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे, कारण की ते जर लम्प्स राहिले तर मग ते माशांना पण बरोबर टेस्ट देणार नाही। तुम्ही बघू शकता असं वरच्यावर त्याला लावून मॅरिनेट करून ठेवायचं आहे। अर्धा तास किंवा 1 तास तुम्ही जेव्हा भाजणार तेव्हा त्याच्यामध्ये स्टफिंग घालायची। स्टफिंग कशी करायची ती बघूया आता। तेल घ्यायचं आहे, एका कढईत मी 1 टेबलस्पून तेल घेतलं आहे, त्यामध्ये मी घालणार आहे 5 मीडियम साईजचे कांदे, 3 माशांसाठी एवढे बस। ओके, ते मस्तपैकी लाल करून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे, मऊ करून घ्यायचं आहे। ते म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे। तुम्हाला तर माहितीच आहे की भाज्यामध्ये थोडंसं मीठ घातलं की भाजी लवकर शिजते आणि मऊही पडते। सो त्यामध्ये आता आपण घालणार आहोत लाल तिखट अर्धा चमचा, 1 चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा हळद, 1 चमचा आपण घातलेला आहे आणि अर्धा चमचा हळद। हे घातल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आलं लसणाची पेस्ट, त्या भाजीला टेस्ट यायला, आणि भरपूर सारं चिंचेचं आगळ तुम्ही बघू शकता, त्याच्याने त्याला अजून टेस्ट येते। मीठ मी घातलेलं आहे आणि ही भाजी सुकवायची आहे आपल्याला, कारण की पाणीसारखं सबस्टन्स पडलं की मग ते ओली कशी राहता कामा नये, थोडं सुकवायचं आहे त्याला। सुकवल्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर, मस्तपैकी भरपूर असेल तर भरपूर घाला, नाहीतर तुमच्या आवडीनुसार घाला। त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याला एका दुसऱ्या ताटात काढून घ्यायचं आहे, सुकायला थोडंसं थंड व्हायला। आता स्टफिंग कशी करायची ही पहा, कारण की स्टफिंग इम्पॉर्टंट आहे। ती जर तुमच्याकडनं जास्त झाली तर मग ते स्टफिंग बाहेर, ते फ्राय करताना बाहेर निघून सगळं तेलही खराब होतं आणि मच्छीसुद्धा प्रॉपर फ्राय होत नाही। सो तुम्ही बघू शकता त्यामध्ये स्टफिंग घालायची। आता स्टफिंग कशी घातली जाते, अति जास्तही भरायचं नाही आणि अति कमीही भरायचं नाही, त्या माशाला मस्तपैकी लागलं पाहिजे, आतपर्यंत घालायची आहे ती। तुम्ही बघू शकता कशी मस्त, जास्तही बाहेर येता कामा नये, कारण की फ्राय करताना टर्निंगला वगैरे ते बाहेर पडू शकते। बघू शकता कशी भरली जात आहे ती, आतपर्यंत ती जात आहे, म्हणजे डोक्याच्या वरच्या भागापासून ते शेपटीपर्यंत। जास्त नाही भरायची आहे, नाहीतर ते तेलामध्ये पडू शकते। आता त्याला साईडला काढून ठेवलं। एक मी पॅन घेतलेला आहे, फ्राईंग पॅन माझा तो मच्छीचा, त्यावरती आता मी तेल घालणार आहे। मी घेतलेलं आहे रवाच्या ऐवजी तांदळाचं पीठ, कारण की तांदळाने कसे ना जास्त
तांदळाला मिक्सरला नाही लावलेलं, त्याचं क्रंचीनेस तसाच ठेवलेला आहे मी. एकदमही ते तांदळाचं पीठ नाही आहे, म्हणजे बारीक एकदम तांदळाचं पीठ नाही आहे. ते क्रंचीवालं पीठ असतं ना, ज्यामध्ये हाताला असे तांदूळसुद्धा लागतात बारीक बारीक, तेवढं कन्सिस्टन्सीमध्ये करा. आमच्या गावी जास्त करून तांदळाचं पीठच वापरलं जातं, रवा मोस्टली, कारण की तांदळाच्या पिठाने मस्तपैकी क्रंची होतात आणि रव्यानेसुद्धा क्रंची होतात, पण तांदळाचं जरा टेस्टी लागतात, म्हणजे क्रंचीनेस असं दातामध्ये येतो. तुम्ही बघू शकता मस्तपैकी एका साईडने फ्राय झालेली आहे आणि लास्टवाला पण आम्ही टर्न केलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता कुठेही कसलाच मसाला आतला पडलेला नाही आहे. प्रॉपर फ्राय झालेले आहेत, प्रॉपर मॅरिनेट झालेले आहेत, प्रॉपर भरले गेलेले आहेत सगळ्या बाजूने व्यवस्थित. आता आपल्याला करायचं काय आहे, ज्या बाजूने आपण स्टफिंग केलेली ना त्या बाजूने सुद्धा मऊ असतं, त्यामुळे आपल्याला त्यांना थोडंसं उभंही फ्राय करायचं आहे. तुम्ही बघू शकता तिन्ही मासे एकदम उभेही फ्राय करायला टाकलेले आहेत. ते झाल्यानंतर आपलं रेडी. सो कशी वाटली डिश नक्की कळवा, नक्की ट्राय करा. एकदम इझी आहे करायला, आपण जास्त मसालेही वापरलेले नाही आहेत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.